सुप्रभात विद्यार्थ्यांनो. बघा, मागील ऑनलाईन तासिकेला आपण प्रकरण नंबर 7 म्हणजे चॅप्टर नंबर 7 व्हेरिएशनला सुरुवात केली होती. तर व्हेरिएशन म्हणजे काय? चलन या प्रकरणाला सुरुवात केली होती. या प्रकरणामध्ये आपण सर्वात प्रथम डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच काय समचलन आणि दुसऱ्या ऑनलाईन तासिकेला आपण इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजेच काय व्यस्त चलनाचा अभ्यास केला. आजच्या ऑनलाईन तासिकेला आपल्याला बघायचं आहे टाइम, वर्क आणि स्पीड म्हणजे काय काळ, कार्य, गती. त्याला अर्थात काय म्हणतात वेग. म्हणजे टाइम, वर्क आणि स्पीड याच्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं बघायची आहेत. काय म्हटलेलं आहे बघा. एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. आता इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स कोणते असतात की एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स, मजुरांची संख्या किंवा कामगारांची संख्या आणि ते काम संपवण्यासाठी त्यांना लागलेला कालावधी म्हणजेच काय इनव्हर्स व्हेरिएशन. लक्षात घ्या. एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाइम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय? मजुरांची संख्या किंवा कामगारांची संख्या आणि ते काम पूर्ण करण्यास त्यांना लागलेला कालावधी म्हणजेच इनव्हर्स व्हेरिएशन. सिमिलरली देर आर सम एक्झाम्पल्स रिलेटेड टू द टाइम. आता येथे त्याच पद्धतीने काही एक्झाम्पल्स म्हणजे कालावधीशी निगडित काही एक्झाम्पल्स इथे सोडवून दाखवलेली आहेत. जसं काही टू कव्हर अ डिस्टन्स बाय अ व्हेइकल म्हणजे काय एखाद्या वाहनाने कापलेलं अंतर आणि इट्स युनिफॉर्म स्पीड आणि त्याला लागलेला वेग किंवा गती. Such examples of variations are the examples related to the आणि या प्रकारचे सर्व एक्झाम्पल्स हे कशाशी रिलेटेड असतात? रिलेटेड टू टाइम, वर्क अँड स्पीड याच्याशी ते रिलेटेड असतात. नाव वी विल सी हाऊ टू सॉल्व सच एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएशन. तर मग आता आपल्याला बघायचं आहे की अशा प्रकारच्या चलनाची उदाहरणे ही कशी सोडवली जातात किंवा कशी सोडवायची असतात आपण बघणार आहोत. बघा, एक्झाम्पल पहिलं दिलेले 15 women finish the work of harvesting. बघा 15 women finish the work of harvesting a groundnut crop in 8 days. बघा 8 दिवसामध्ये 15 बायकांनी ग्राउंडनट क्रॉप कट करण्याचं काम घेतलं होतं. ते त्यांनी पूर्ण केलं 8 दिवसात. म्हणजे 15 बायकांनी 8 दिवसात भुईमुगाच्या शेंगांचं पीक काढण्याचं काम केलं होतं. फाइंड द नंबर ऑफ वुमेन. आता तुम्हाला अशा स्त्रियांची संख्या शोधायची आहे इफ द सेम जॉब इज कम्प्लीटेड इन 6 days. तर तितक्याच 6 दिवसात हे काम किती बायका पूर्ण करतील तुम्हाला आता ही संख्या शोधायची. लक्षात घ्या. बघा 8 दिवसात 15 स्त्रियांनी काम केलं तर आता तुम्हाला शोधायचं आहे की 6 दिवसात एकूण किती स्त्रिया काम करतील. बघा सोल्युशन दिलेले आहे. द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू फिनिश अ जॉब इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ वुमेन एम्प्लॉईड. लक्षात घ्या, इथे दिवसांची संख्या फार महत्वाची आहे. टू फिनिश अ जॉब म्हणजे ते काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची संख्या महत्वाची आहे आणि हे काय आहे इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ. हे आहे स्त्रियांच्या संख्येशी निगडित असलेलं व्यस्त चलनाचं उदाहरण. लेट द नंबर ऑफ डेज. तर मग आता आपण दिवसांची संख्या काहीतरी मानून घेऊया आणि स्त्रियांची संख्या पण काहीतरी मानून घेऊया. मग आता इथं बघा दिवसांची संख्या मानली आहे डी आणि स्त्रियांची संख्या मानली आहे एन. मग आता हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे म्हणजेच काय डेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/n. डी म्हणजे बघा डी म्हणजे दिवसांची संख्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल अपॉन 1/n म्हणजेच काय डी मल्टिप्लाय एन इज इक्वल टू के आणि के हा नेहमी कसा असतो कॉन्स्टंट. लक्षात घ्या डी मल्टिप्लाय एन. डी म्हणजे दिवसांची संख्या, एन म्हणजे स्त्रियांची संख्या. बघा मग आता आपल्याला काय माहिती आहे इफ एन इज इक्वल टू 15. जर स्त्रियांची संख्या 15 असेल तर डी किती आहे 8. कारण स्त्रिया 15 आहेत तर ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच के इज इक्वल टू डी मल्टिप्लाय एन इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू 120. मग आता आपल्याला पुढे प्रश्न काय आहे की 6 दिवसात किती बायका ते काम पूर्ण करतील.
नाव लेट अस फाइंड n. तर आता आपल्याला d हा माहित असताना n ची किंमत विचारलेली. मग d मल्टिप्लाय n इज इक्वल टू k. मग d मल्टिप्लाय n इज इक्वल टू 120. k ची किंमत आपल्याला 120 मिळाली. मग आता याच्यामध्ये तुम्हाला d ची किंमत पण माहिती आहे. 6 d ची किंमत आहे 6. 6 मल्टिप्लाय n इज इक्वल टू 120 म्हणजे n इज इक्वल टू 20. का 20 आलं? कारण 6 इथं मल्टिप्लाय आहे आणि तो इकडे जाताना काय होईल, भागिले होऊन जाईल, म्हणजेच 20. 20 असे. थोडक्यात काय, 6 दिवसात ते काम पूर्ण करायला 20 बायका लागतील. लक्षात घ्या, 8 दिवस ते काम 15 बायकांनी पूर्ण केलं तर 6 दिवसात ते काम 20 बायका पूर्ण करतील. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे बघा. अ व्हेकल रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. एका वाहनाचा वेग दिलेला आहे. रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर टेक्स 6 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे 6 तासामध्ये एका वाहनाला, एक वाहन किती फिरतं, 48 किलोमीटर पर आवर. एका तासाला 48 म्हणजे 6 तासामध्ये ती गाडी किंवा ते वाहन 48 किलोमीटर फिरतं. हाऊ मच टाइम विल बी टेकन टू कम्प्लीट. तर सेम जर्नी किंवा सेम प्रवास करण्यासाठी 72 किलोमीटर पर आवरने किती वेळ लागेल किंवा किती कालावधी लागणार आहे. बघा लक्षात घ्या, 72 किलोमीटर पर आवर. तर सेम प्रवास आणि सेम जर्नी करण्यासाठी किती वेळ कालावधी लागेल. बघा पुढे सोडून दाखवलेलं ते एक्झाम्पल बघा, नीट ऐका. लेट अस अझ्युम द स्पीड ऑफ व्हेकल. आता आपल्याला इथं काय, त्या वाहनाचा जो स्पीड आहे तो स्पीड मानून घ्यावा लागेल. तो समजा आपण यस मानूया. स्पीड म्हणजे काय, यस. अँड टाइम टेकन, आणि ते तेवढ्या प्रवासासाठी लागलेला कालावधी म्हणजेच काय, टी मानूया. देअर इज अ इनव्हर्स व्हेरिएशन इन स्पीड. आता इथं वेळ आणि स्पीड याच्यामध्ये काय आहे, इनव्हर्स व्हेरिएशन आहे. म्हणजेच काय, यस इनव्हर्सली 1/t म्हणजेच यस मल्टिप्लाय टी इज इक्वल टू के. आणि के काय आहे, कॉन्स्टंट. बघा मग के इज इक्वल टू काय येईल, यस मल्टिप्लाय टी. यस ची किंमत 48 आहे आणि टी ची किंमत 48 मल्टिप्लाय 6 इज इक्वल टू 288. आता लक्षात घ्या, आपण आपल्याला विचारलेला आहे, टी विचारलेला आहे. यस 72 दिलेला आहे आणि टी विचारलेला आहे. मग काय येईल, यस मल्टिप्लाय टी इज इक्वल टू 288. आता याच्यामध्ये यस ची किंमत तुम्हाला 72 माहिती आहे, मल्टिप्लाय टी इज इक्वल टू 288. मग 72 हा इथं काय आहे, लक्षात घ्या, 72 इथं गुणिले आहे, तो इकडे त्यांना काय होऊन जाईल, डिवाइड होऊन जाईल. म्हणजे 288 डिवाइड 72 इज इक्वल टू 4. 72 ने जर तुम्ही 72 ला जर तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतं 288. लक्षात घ्या, म्हणजेच काय, टाइम टेकन टू ट्रॅव्हल, तेवढंच अंतर कापण्यासाठी त्या वाहनाला 4 तासामध्ये 72 किलोमीटर पर आवर अंतर कापावं लागेल. लक्षात आलं तुमच्या. बघा आता याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.3 सोडवायचा आहे आणि पुढील ऑनलाईन तासिकेला मी या व्हेरिएशन या चॅप्टरवर तुमची एक 15 मार्काची किंवा 20 मार्काची टेस्ट घेणार आहे. ओके, तोपर्यंत याचा केअरफुली अभ्यास करायचा आहे. कोणताही जर तुम्हाला त्याविषयी डाऊट असेल, कुठलंही एक्झाम्पल तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून विचारू शकतात. ओके.